नमस्कार. बातमी आणि बरंच काही मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. नवी मुंबईमधील एपीएमसी मार्केटची कमिटी अस्तित्वात न आल्यानं प्रत्येक धोरणात्मक निर्णय हा मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगीनं घ्यावा लागतोय. बरं, मात्र न्यायालय हे प्रत्येक वेळी कमिटी कधी स्थापन करणार हाच प्रश्न विचारत हातोडा मारतायत. याचा फटका हा बाजार समितीला बसलेला असून सुमारे 400 कोटींची विकास कामं रखडलेली आहेत. एपीएमसी मार्केटच्या कमिटीची मुदत ही 2 डिसेंबर 2013 रोजी संपल्यानंतर विद्यमान कमिटीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. मात्र ही मुदतवाढ मुंबई उच्च न्यायालयानं बेकायदा ठरवून या कमिटीनं कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नये, जर घ्यायचे असतील तर उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी असे आदेश मार्च 2014 मध्ये दिले. त्यानंतर 2 डिसेंबर 2014 मध्ये मुदतवाढ मिळाली, कमिटी बरखास्त झाली. तर प्रशासनानं सप्टेंबर 2016 मध्ये 180 कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांची यादी न्यायालयात सादर केली. मात्र कामांना उच्च न्यायालयानं अद्यापपर्यंत परवानगी दिली नाहीये. तर एपीएमसी मार्केटमधील अनेक इमारती आणि गाळे हे धोकादायक बनलेत. इमारती धोकादायक असल्यानं व्यापारी मात्र जीव मुठीत घेऊन व्यवसाय करताना दिसतात. तर दुसरीकडे सरकारनं नियमनमुक्तीचा कायदा आणल्यानं व्यापार देखील पूर्णपणे ठप्प झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. एपीएमसी मार्केटमध्ये विशेषतः कांदा मार्केटला आपल्याला 2 समस्या महत्त्वाच्या आहेत. एक आमचा पुनर्बांधणीचा विषय आहे, तो परत विचार पेंडिंग आहे आणि हायकोर्टात विषय असल्यामुळे याविषयी आम्हाला बराचसा त्रास झालेला आहे. आम्हाला पुढच्या सुविधा भेटत नाही, साफसफाई वगैरे अनेक वेळेला पावसाळ्यामध्ये अडचण होते. तर आशिया खंडामधील सर्वात मोठं मार्केट अशी ओळख असणाऱ्या मार्केटमधील समस्याही आता तितक्याच मोठ्या होऊ लागलेल्या आहेत. एपीएमसी आवारातील कचरा, रस्त्यांची झालेली दैना, ड्रेनेज लाईनचं संथ गतीनं सुरू असलेलं काम यामुळे मार्केट परिसरात पसरलेली दुर्गंधी, व्यवसाय करण्यासाठी जागेचा अभाव आणि जीर्ण झालेल्या इमारती सध्या पाहायला मिळतात. ही दृश्य आपल्याला सांगण्यासाठी पुरेशी आहेत. ही आहेत एपीएमसी मार्केटमधील दृश्य. 1 वर्षापासून कांदा बटाटा मार्केट धोकादायक म्हणून डिक्लेअर केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने बऱ्याचशा मिटिंगी चालू आहेत, बरेचसे त्याच्यावरती वादविवाद झालेत. परंतु पूर्वी कमिटी होती, कमिटीच्या अंतर्गत काही नियम होते, नियमावलीच्या अंतर्गत काही निर्णय होत होते. परंतु 2014मध्ये जी कमिटी असणारी ती बरखास्त झाली. त्यानंतर शासनाने त्यांचा प्रतिनिधी प्रशासक म्हणून या ठिकाणी नियुक्त केले. पण प्रशासकाला शासनाने अटी काय आहेत त्या अटीमध्येच त्यांना काम करावं लागतं. त्यामुळं या धोकादायक इमारती ज्या आहेत त्याच्यावरती त्यांनाही काही निर्णय घेता येणार आणि व्यापाऱ्यांना त्यांची दिशा मांडता येणार. तर या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण बातमी आणि बरंच काही मध्ये आमंत्रित केलेलं आहे संजय पानसरे यांना. संजय पानसरे हे माजी संचालक कृषी बाजार समितीचे आहेत. खूप खूप स्वागत आपलं या चर्चेमध्ये. संजय पानसरेजी, ज्या प्रकारे आपण बघतोय आशिया खंडातली सर्वात मोठी एपीएमसी जी आहे तिची ओळख झालेली आहे. बरं, मग एपीएमसी जेवढी मोठी आहे तेवढ्याच मोठ्या त्याच्या समस्या देखील असतील. कशा प्रकारे एपीएमसी मार्केटमध्ये सर्व कारभार सुरू आहे ते तरी सांगा. कशा प्रकारे या ठिकाणी रोजचं कामकाज केलं जात असतं? निश्चितपणानं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आशिया खंडातली नंबर 1 बाजार समिती आहे. कमीत कमी इथे 10 ते 12 हजार कोटी रुपयाचा वर्षाला ह्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टर्नओव्हर होत असतो. बरोबर. परंतु ज्या पद्धतीनं ह्या मार्केट कमिटीकडे सरकारनं बघायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं सध्या ह्या मार्केट कमिटीकडे गेल्या 4 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष झालेलं आहे. संपूर्ण विकास कामं ही ठप्प झालेली आहे आणि त्याचं एकमेव कारण म्हणजे असं आहे की हायकोर्टानं जे काही प्रशासकीय मंडळ आहे त्या मंडळाला धोरणात्मक निर्णय घ्यायला बंदी घातलेली आहे. वारंवार शासनानं हायकोर्टानं शासनाला विचारलेलं आहे की केव्हा आपण इथं लोकनियुक्त संचालक मंडळ लोकनियुक्त संचालक मंडळ आणणार आहात. तर प्रत्येक वेळेला शासनानं हायकोर्टामध्ये ॲफिडेव्हिट करून दिलेलं आहे की येणाऱ्या 6 महिन्यामध्ये आम्ही ह्या इथे लोकनियुक्त संचालक मंडळ आणू. परंतु 4 वर्ष झालं इथं कुठल्याही प्रकारे लोकनियुक्त संचालक मंडळ नसल्यामुळं आज मार्केट कमिटीला कुठल्याही प्रकारे धोरणात्मक निर्णय घेता येत नाही.
त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये जे काही आधुनिक रचना इथं व्हायला पाहिजेत, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप व्हायला पाहिजे, त्या पद्धतीनं कुठल्याही प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर इथं डेव्हलप होत नाही, हे खेदानं म्हणावं लागतंय. कारण मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही नुसती महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नसून ही आता इंटरनॅशनल मार्केट कमिटी झालेली आहे. इथं नुसतं महाराष्ट्रातला माल येत नसून संपूर्ण भारतातून माल येतो, संपूर्ण जगभरातून माल येतो. आणि त्याचबरोबर मुंबई हे शहर हे JNPTला किंवा इथं समुद्र किनारा असल्यामुळं, इंटरनॅशनल एअरपोर्ट असल्यामुळं जगातल्या सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये इथून फार मोठ्या प्रमाणामध्ये माल निर्यात होतो. मग त्याच्या दृष्टीनं जे काय पूरक इन्फ्रास्ट्रक्चर इथं उभं राहायला पाहिजे ते कुठल्याही प्रकारे इथं उभं राहत नाहीये, हे खेदानं म्हणावं लागतंय. बरं संजयजी, आपण म्हणताय की सरकार अशा प्रकारे नेहमी सांगतं की 6 महिन्यामध्ये कमिटी जी आहे ती स्थापन केली जाणार, त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार. मग काय वाटतं आपल्याला, सरकार चालढकल करतंय का, आणि करत असेल तर का? नाही, त्याच्यामध्ये थोडासा असं मला संशय आहे की इथून मागे ज्या मार्केट कमिट्यावरती जे संचालक मंडळ आलेलं आहे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं संचालक मंडळ होतं. परंतु ते जे संचालक मंडळ होतं आणि इथून पुढचं जे येणारं संचालक मंडळ आहे त्याच्यामध्ये एखाद्या वेळेला सरकारला असं वाटत असेल की आमची लोक ह्या मार्केट कमिटीवरती निवडून येणार नसतील, त्याच्यामुळं एखाद्या वेळेला सरकार ह्याला चालढकल पुढे करत असेल. परंतु आम्ही व्यापारी मंडळांनी सरकारला गेली जर 2-4 वर्ष आम्ही जे काय सरकारच्या माध्यमातून सरकारकडे निवेदन दिलेलं आहे की त्याच्यामध्ये आम्ही त्यांना असं नम्रपणे विनंती केली होती की आपण कोणतंही संचालक मंडळ आणा, परंतु इथं विकास कामाला जो काही खीळ बसलेला आहे त्याला कुठंतरी याच्यातनं मार्ग काढणं गरजेचं आहे. आणि त्याच्या माध्यमातून इथं आधुनिकरित्या इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं गरजेचं आहे. परंतु आता कुठंतरी गेल्या 6 महिन्यामध्ये सरकारकडनं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय बाजार समिती म्हणून घोषित केलेलं आहे. याही निर्णयाचं आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत केलेलं आहे. कारण तुम्ही इथं राष्ट्रीय बाजार समिती आणा, आमचं काही म्हणणं नाही, परंतु राष्ट्रीय बाजार समिती आणताना सरकार नॉमिनेटेड बॉडी जी का आणू पाहत आहे त्याला सुद्धा आम्ही व्यापाऱ्यांनी सरकारला असं सुचवलं होतं की भले शेतकरी प्रतिनिधी तुम्ही नॉमिनेटेड म्हणून आणा, परंतु व्यापारी प्रतिनिधी जे आहेत ते तुम्ही इलेक्शनच्या माध्यमातून इथं निवडून आणून लवकरात लवकर निर्णय घेऊन इथं कुठेतरी संचालक मंडळ आणा, जेणेकरून हा जो काय कारभार इथं ठप्प झालेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला सुधारणा करता येईल. उदाहरणार्थ जर घ्यायचं असेल तर आज कांदा बटाटा मार्केट हे जवळजवळ 16 एकरमध्ये मार्केट उभं राहिलेलं मार्केट आहे. हे मार्केट जवळजवळ गेली 8 वर्ष धोकादायक म्हणून डिक्लेअर केलेलं आहे, परंतु केवळ हायकोर्टाच्या निर्णयामुळे त्याची संपूर्णपणे रिडेव्हलपमेंट थांबलेली आहे. जर कांदा बटाटा मार्केटचं रिडेव्हलपमेंट झालं असतं तर पुढे फळे आणि भाजीपाला इव्हन मार्केट 1 मार्केट 2, कारण ही जी सगळी मार्केट्स आहेत ही 1985 साली ते 1991 साली उभी केलेली मार्केट्स आहेत. आणि आता ह्या संपूर्ण ही सर्व मार्केट्स रिडेव्हलपमेंटला आलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये जर लवकरात लवकर जर निर्णय आपण नाही घेतला तर उद्या एखाद्या वेळेला फार मोठी कांदा बटाटा मार्केटच्या बिल्डिंग्स तर अशा आहेत की त्या केव्हाही पडू शकतात आणि फार मोठा अपघात होऊ शकतो. आणि व्यापारी आणि कामगार यांच्यामधला एखादा माणूस सुद्धा दगावण्याची तिथं शक्यता आहे. बरं, संचालक मंडळ नाही असं तुम्ही सातत्यानं सांगताय. संचालक मंडळ नसल्या कारणामुळे कुठल्या गोष्टींना नेमका खीळ बसलेला आहे, कुठल्या समस्यांना सामोरं जावं लागतंय APMC मार्केटमध्ये असलेल्या सर्व व्यापारी वर्गाला? नाही, त्याचं कारण असं आहे साहेब की हे जे मार्केट आहे हे टर्मिनल मार्केट आहे. इथं शेतकरी माल हा केवळ 10 ते 20% येतो, इथं व्यापारी माल हा जास्त प्रमाणात येतो. त्यामुळे तेथील स्थानिक व्यापाऱ्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत किंवा तिथे कुठल्या प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, हा व्यापाऱ्यांमधला निवडून गेलेला जोपर्यंत लोकप्रतिनिधी त्या बोर्डावरती जात नाही तोपर्यंत त्या भागातल्या किंवा त्या मार्केटमधल्या काय एक्झॅक्टली समस्या आहेत तो त्या तिथं प्रामुख्याने मांडू शकत नाही. आज तिथं फक्त एक प्रशासकीय अधिकारी म्हणून तिथं आलेले आहेत, एक प्रशासकीय अधिकाऱ्याचं फक्त बोर्ड आहे. ते जे काय अधिकारी आहेत त्यांना 5ही मार्केटच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या त्यांना तेवढ्या आकलन होत नाही जेवढा त्या मार्केटच्या व्यापाऱ्यांमधना जो त्यांचा प्रतिनिधी जाऊन तिथं ज्या काही समस्या मांडू शकतो किंवा त्या ज्या अडचणी आहेत त्या समजून घ्यायला थोडंसं तिथं प्रशासकीय कारभारामध्ये थोडीशी अडचण तिथं निर्माण झालेली आहे.
आणि त्याच्यानंतर आता मार्केट कमिटीनं सर्व विविध प्रकल्प जवळजवळ 180 ते 200 कोटी रुपयाचे प्रकल्प तयार केलेले आहेत, ते हायकोर्टापुढे सादर केलेले आहेत. परंतु हायकोर्ट प्रत्येक वेळेला शासनाला काय विचारतं की लोकप्रतिनिधी बॉडी तुम्ही कधी आणणार आहात. जोपर्यंत तुम्ही लोकप्रतिनिधी बॉडी आणणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला कुठल्याही धोरणात्मक निर्णयाला आम्ही परवानगी देणार नाही. परंतु शासन लोकप्रतिनिधी बॉडी आणायला का टाळाटाळ करते याचं प्रमुख कारण असं आहे, कारण हा पॉलिटिकल तिथं इंटरेस्ट असल्यामुळं तिथं अजूनही लोकनियुक्त बॉडी येऊ शकत नाही, हे खेदानं म्हणावं लागतंय. बरं, लोकप्रतिनिधींची जी काय कमिटी त्या ठिकाणी या सर्व व्यापाऱ्यांच्या असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी हवी आहे, यामध्ये कुणाकुणाचा समावेश असायला हवा असं संजय पानसरे जे आपल्याला खास करून वाटतं, जेणेकरून सरकार एका बाजूला ताणणार नाही, व्यापारी एका बाजूला ताणणार नाही, याच्यात जर समन्वय साधायचा असेल तर ही कमिटी किती महत्त्वाचा रोल बजावणार आहे? नाही, निश्चितपणानं आता सरकारने जो काय नवीन प्रस्ताव आणलेला आहे राष्ट्रीय बाजार समितीचा, त्याच्यामध्ये सरकारने 5 मार्केटमधनं 5 व्यापारी प्रतिनिधींची निवड करण्याचं ठरवलेलं आहे. त्याचबरोबर 6 शेतकरी प्रतिनिधींची निवड करण्याचं ठरवलेलं आहे. तसेच इतर राज्यातनं सुद्धा 2 प्रतिनिधींची निवड करण्याचं ठरवलेलं आहे. त्याचबरोबर अपेडा ही जी निर्यातदारांची फार मोठी जी संस्था आहे का जे निर्यातीसाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रमोशन करायचं काम करतं, त्यांचा सुद्धा एक संचालक ह्या बॉडीमध्ये असणार आहे. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे का ह्या मार्केट कमिटीचा चेअरमन जो आहे तो एकतर राज्याचे पणन मंत्री असणार आहेत. म्हणजे ही जी काय त्यांनी आता रचना केलेली आहे, ह्या रचनेचं आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये स्वागत केलेलं आहे. कारण जेवढी छोटी बॉडी असेल किंवा डायरेक्ट राज्य शासनाकडेच या मार्केट कमिटीचा निर्णय जाणार होता, कारण ज्या वेळेला राज्याचे पणन मंत्री या मार्केट कमिटीचे चेअरमन होणार होते त्यावेळेला जे काय प्रशासकीय कारभाराचा जो काय विलंब लागायचा, कारण पूर्वी कसं व्हायचं का तो प्रस्ताव तयार करायचा, तो पणन संचालकाकडे पाठवायचा, पणन संचालक मग त्यांचा माणूस पाठवणार, तो ते व्हेरीफाय करणार, मग परत तो बोर्डात जाणार, मग बोर्ड परत तो ठराव पास करून परत पणन संचालकाला पाठवणार. तेव्हा ही जी काय प्रक्रिया होती ही जवळजवळ 5-6 महिन्यांची लांब प्रक्रिया होत होती. परंतु आता राष्ट्रीय बाजार समितीमध्ये ह्या संपूर्ण प्रक्रियेला बाजूला ठेवून डायरेक्ट सरकारचं याच्यामध्ये इंटरफेरन्स येत होतं आणि जे काय निर्णय घ्यायचे होते ते फास्ट निर्णय होणार होते आणि त्याच्यामधनं व्यापाऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण होणार होत्या, त्याच्यामधनं निर्यातीला फार मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळणार होती. जर तुम्हाला उदाहरण घ्यायचं असेल तर आज मार्केट कमिटीमध्ये 2 निर्यात भवन आहेत. जर उद्या एखाद्या वेळेला फॉरेनचं जर डेलिगेशन मार्केटमध्ये येणार असेल तर त्या निर्यात भवनामध्ये आज आम्हाला त्यांना घेऊन जाता येत नाही. त्याचं एकमेव कारण असं आहे का त्या निर्यात भवनाचा संपूर्ण प्रस्ताव नूतनीकरणाचा संपूर्ण तयार आहे. सर्व निर्यातदार व्यापारी स्वतः पैसे खर्च करायला तयार आहेत, परंतु केवळ हायकोर्टानं धोरणात्मक निर्णय घेऊ नये म्हणून ह्या सर्व गोष्टी इथं थांबलेल्या आहेत. खरं 2013ला या कमिटीची जी आहे ती मुदत संपलेली होती. त्यानंतर एक्सटेन्शन 6 महिन्याचं करत 1 वर्षाचं मिळालं. मात्र त्यानंतर पुढे काय? या वर्षापर्यंत म्हणजे तब्बल गेल्या 4 वर्षामध्ये 400 कोटींची विकास कामं देखील रखडलेली आहेत. का आणि कशा प्रकारे या संदर्भातली सविस्तर आणि सखोल चर्चा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बाजार बंद असं का म्हणायची वेळ आली आहे तर एपीएमसी मार्केटची जी कमिटी आहे त्याची मुदत 2013ला संपली. 2 डिसेंबर 2013 नंतर 2016 साली पुन्हा एकदा 180 कोटींच्या कामांचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र अजूनपर्यंत ही कामं रखडलेली आहेत. तब्बल 400 कोटींची विकास कामं थकलेली आहे. या संदर्भातली अधिक चर्चा करण्यासाठी माजी संचालक कृषी बाजार समिती मुंबईचे संजय पानसरे आपल्याबरोबर जोडले गेले आहेत. संजयजी, काही महत्त्वाचे मुद्दे विचारावेसे वाटतात ते म्हणजे सरकारनं नियमन मुक्तीचा कायदा आणल्यानं व्यापार जो आहे तो देखील पूर्णपणे ठप्प झाला. हे नेमकं काय सविस्तर समजावून सांगा. नाही, सरकारनं नियमन मुक्तीचा जो कायदा आणला हा सेंट्रल गव्हर्नमेंटला असं वाटलं की नियमन मुक्ती केल्यामुळं शेतकऱ्याला आपण जर ह्या व्यवसायामधनं जर मुक्त केलं तर निश्चितपणानं शेतमालाला फार मोठ्या प्रमाणामध्ये बाजारभाव मिळतील असं सरकारला वाटत होतं
की मार्केट कमिट्यांमुळे शेतमालाला बाजारभाव मिळत नाही, म्हणून सरकारनं 2016 साली फळं आणि भाजीपाला हे नियमनमुक्त केलं. परंतु सरकारने नियमनमुक्त करताना काय केलं, इतर राज्यामध्ये सुद्धा व्यापार नियमनमुक्त झाला, परंतु तो संपूर्णपणे नियमनमुक्त झाला. आणि महाराष्ट्र हे एकमेव राज्य असं आहे का त्याने मार्केट कमिटीमध्ये नियमन ठेवलं आणि मार्केट कमिटीच्या गेटच्या बाहेर नियमनमुक्त व्यापार केला. म्हणजे मार्केटच्या गेटच्या बाहेर जो व्यापारी व्यापार करेल त्याला कुठलेही नियमन नाही, परंतु मार्केट कमिटीच्या आतमध्ये जो व्यापारी व्यापार करेल त्याला संपूर्ण कायदे त्याने राबवायचे. मग त्याला बाजार समितीचा कायदा आहे, बाजार समितीचा सेस भरायचा आहे, माथाडी कायदा आहे. नंतर सरकारने नियमनमुक्ती करताना पहिलं शेतकऱ्याच्या पट्टीमध्ये कमिशन कापायचं होतं, आता ग्राहकावरती शेतकऱ्याच्या पट्टीमध्ये कमिशन न कापता आता ग्राहकाकडनं कमिशन घ्या. परंतु मार्केटच्या बाहेर जो व्यापारी व्यापार करतो तो ग्राहकाकडनं कमिशन घेत नाही. मग असं जर सरकारने जर डिस्क्रिमिनेशन केलं तर मार्केटमध्ये गिरायकं येणार कशी आणि मार्केटमध्ये व्यापार वाढणार कसा. आणि शेवटी मार्केटमध्ये जो व्यापार होतो तो शाश्वत व्यापार होतो. एखाद्या व्यापाऱ्याने जर शेतकऱ्याला फसवलं तर मार्केट कमिटीच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याचे पैसे वसूल करायला यंत्रणा आहे. परंतु मार्केटच्या बाहेर जो व्यापार होतो एक तर त्याच्यावरती कोणाचं नियमन नाही, त्या व्यापाऱ्याने जर शेतकऱ्याला फसवलं तर त्याचे पैसे कसे वसूल करायचे त्याची सुद्धा कुठे यंत्रणा नाही. शिवाय त्या लोकांना माथाडी ऍक्ट लागू होत नाही, त्यांना APMCचा ऍक्ट लागू होत नाही, त्यांना खर्च कमी. आम्ही इथं मार्केटमध्ये व्यापार करतो, आम्हाला खर्च मोठ्या प्रमाणामध्ये, त्यामुळे ज्या इक्वल लेवलला कॉम्पिटिशन पाहिजे होती त्या लेवलला ती कॉम्पिटिशन होत नाही. हा एक महत्वाचा मुद्दा. आणि दुसरा मला महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे की सरकार नियमनमुक्ती ज्या वेळेला सरकार नियमनमुक्ती करतं, शेतकऱ्यांनी स्वतःचा माल कुठे नेऊन विकला किंवा शेतकऱ्याच्या कंपन्यांनी स्वतःचा माल किंवा शेतकऱ्यांच्या ज्या काही फार्मर प्रोड्युसर कंपन्या आहेत किंवा विकास गट आहेत किंवा महिला गट आहेत यांनी त्यांचा माल कुठे नेऊन विकला तर त्याला आमचा कोणत्याही व्यापाराचा विरोध नव्हता. परंतु सरकारने काय केलं, नियमनमुक्तीच्या नावाखाली संपूर्ण व्यापार मुक्त करून टाकला. मग ह्या नियमनमुक्तीचा फायदा कोणाला झाला तर ह्या नियमनमुक्तीचा फायदा कोणालाही झाला नाही. जर आपण 2016 पासूनचा जर इतिहास काढला तर शेतमालाचे भाव हे 2015 किंवा 2014 साली जे भाव होते त्याच्यापेक्षा शेतकऱ्याचे शेतमालाचे भाव हे संपूर्णपणे कोसळलेले आहेत. आणि त्याचं एकमेव कारण असं आहे की सरकारने हा व्यापार डिसेंट्रलाइज करून टाकला. म्हणजे सगळी जी गिरायकं आज एका मार्केट खाली येऊन जे काय चढाउडीनं माल खरेदी करत होती ते संपूर्ण सरकारनं विस्कळीत करून टाकलं. सगळी गिरायकं ही वेगळी करून टाकली. बरं, पण संजय पानसरेजी एक विचारतो, जसं तुम्ही सुरुवातीलाच अगदी दावा केलेला होता की आशिया खंडातली सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून नवी मुंबईतलं जे APMC मार्केट आहे त्याला पाहिलं जातं. मग APMC मार्केटची इतकी दुरवस्था का आहे? रस्ते व्यवस्थित नाही, गेल्यानंतर लगेच दुर्गंधी त्या ठिकाणी येते, गटारांची कामं अद्यापपर्यंत थांबलेली आहेत, कुठल्याही प्रकारचं मॉडिफिकेशन त्या ठिकाणी होताना दिसून येत नाही. मग आशियातली नंबर 1 असलेली APMC मार्केट त्या ठिकाणी बकाल अवस्थेमध्ये काय? नाही, निश्चितपणानं आपलं जे काय आपल्या चॅनलने जे काय निरीक्षण केलेलं आहे त्या संपूर्ण त्या निरीक्षणाशी मी संपूर्णपणे सहमत आहे. त्याला काही प्रकारामध्ये आम्ही व्यापारी सुद्धा जबाबदार आहोत. काही प्रमाणामध्ये तिथलं जे APMCचं प्रशासन आहे तिथलं जे काय आहे ते सुद्धा जबाबदार आहे. कारण आम्ही सुद्धा आजही आम्ही व्यापारी मंडळी असू किंवा तिथलं प्रशासन असू, आम्ही आत्तापर्यंत तिथले जे काय व्यवहार आहेत ते पारंपरिक पद्धतीनं आम्ही त्याच पद्धतीनं व्यवहार करत आहोत. परंतु गेल्या 5-6 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं डिजिटलायझेशन असेल म्हणजे मग ऑनलाईन वगैरे असेल किंवा ज्या नवीन प्रणाली ज्या पद्धतीनं मार्केटमध्ये किंवा आज जगामध्ये उपलब्ध आहे त्याला कॉम्पिटिशन करण्यासाठी निश्चितपणानं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीनं पुढाकार घेणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं आम्ही सुद्धा आमचे व्यापारी
आणि शेतकरी आणि त्याचबरोबर APMC प्रशासन या दृष्टीनं आम्ही आता तिथं सुद्धा मार्केटमध्ये कामाला लागलेलो आहोत. आम्ही आता APMC प्रशासनाला काही नवीन आम्ही प्रस्ताव दिलेले आहेत की संपूर्ण मार्केट आहे ते टोटल कॉम्प्युटरायझेशन करा, डिजिटलायझेशन करा, मार्केटमध्ये मोठमोठ्या प्रमाणात स्क्रीन्स लावा, अशा निर्णय आम्ही त्यांना प्रस्ताव सुचवलेले आहेत. आणि बाजार समितीचं प्रशासन सुद्धा त्या पद्धतीनं आता येणाऱ्या ज्या काय नवीन आधुनिक संकल्पना आहेत त्या राबवण्यासाठी सुद्धा आता प्रशासनानं हिरवा कंदील दाखवलेला. आता जे आमचे प्रशासक आहेत किंवा आता जे आमचे जे सेक्रेटरी वगैरे जे आहेत ते सुद्धा त्या दृष्टीनं पॉझिटिव्ह वाटचाल करायला सुरुवात केलेली आहे. परंतु आता हा जो काय APMCचा जो काय गाडा आहे हा सर्व गाडा जो आहे हा हायकोर्टाच्या निर्णयाशी निगडीत असल्यामुळं जे काय आधुनिकीकरण आम्हाला करायचं आहे त्याच्यासाठी आम्ही कुठेतरी अडकलेलो आहे. तेव्हा ह्या आत्ताच्या कार्यक्रमानंतर निश्चितपणानं राज्य शासन जर लवकरात लवकर जर इथं जर बॉडी आणेल तर निश्चितपणानं आपण जे आता हा जो काय प्रश्न जो काय विचारलेला आहे त्या दृष्टीनं आम्हाला त्या पद्धतीनं या मार्केट कमिटीला आम्हाला नेता येईल. बरं संजय पानसरेजी, आपण असं आता गृहीत धरूयात की यावेळेला मुख्यमंत्र्यांनी हा कार्यक्रम कदाचित पाहिला असेल किंवा जे कोण सरकारमध्ये आहेत त्यांनी जर हा कार्यक्रम पाहिला असेल तर पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारतो संजय पानसरेजी, जो न्यायालयाकडून देखील विचारला जातोय की कमिटी नेमकी कधी स्थापन होणार, काय अपील करावं असं वाटतं बातमी आणि बरंच काहीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना त्याचबरोबर सरकारला की कमिटी लवकरात लवकर स्थापन झाली तर कुठल्या कुठल्या गोष्टी ज्या आजपर्यंत रखडल्यात त्या मोकळ्या होतील आणि APMCचं रूपडं पालटेल. निश्चितपणानं जर सरकारनं येत्या 1-2 महिन्या सरकार 1-2 महिन्यामध्ये ह्या बाबतीमध्ये निर्णय घेऊ शकतं आणि सरकारने जर इमिजिएट संचालक मंडळ स्थापन करण्याचा जर निर्णय घेतला तर आशिया खंडातली ही जी बाजार समिती आहे इथं आपल्याला जवळजवळ ही बाजार समिती आज 175 एकरमध्ये असलेली बाजार समिती इथं आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये इंटरनॅशनल हब तयार करता येईल. निरनिराळ्या प्रकारे कोल्ड स्टोरेज, पॅक हाऊस, नंतर डिजिटलायझेशन, ऑनलाईन व्यापार असे विविध प्रकारच्या आपल्याला योजना इथं राबवून जगामध्ये ह्या मुंबई मार्केट कमिटीचं नाव करता येईल. या दृष्टीनं राज्य शासनानं प्रयत्न करावा एवढी हात जोडून विनंती. नक्कीच धन्यवाद संजय पानसरेजी, आपण आलात आणि बातमी आणि बरंच काही मध्ये बाजार नेमका का बंद या संदर्भातली चर्चा केलीत त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तर पाहूयात लवकरात लवकर आता सरकार यासाठी पुढाकार घेताना दिसतं का, कारण आपण संपूर्ण राज्यभरामध्ये बघतोय की प्रत्येक जण आपापल्या मागणीसाठी धरणे आंदोलन करताना दिसतंय. मात्र अशाच प्रकारे पुन्हा एकदा APMC वरती जी आहे ती कमिटी कधी नेमली जाणार का, त्यासाठी पुन्हा एकदा व्यापाऱ्यांना आणि त्या ठिकाणी असलेल्या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना आक्रमक व्हावं लागतंय की काय आणि त्याचीच सरकार वाट पाहतंय का, असा एक प्रश्न देखील उपस्थित होतो. तर बातमी आणि बरंच काही मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.